डाळ बाटी, वांग्याची भाजी, वरून तूप, लिंबाचा रस एकत्र करायचे, ताव मारायचा. हॅलो म्हणजे नमस्कार. तर मी प्रीती आणि आम्ही केरळहून वापस आलो आहोत. तुम्ही केरळचे ब्लॉग्स बघितले नसतील तर नक्की बघा. आणि आल्यावर मम्मीने मस्त बेत केला. भाजी बनवते आणि कशा बरोबर? वरणबट्टी बरोबर. माझी मम्मी कोकणातली पण पप्पा जळगावचे आणि तिला जळगावचं जेवण शिकण्यात खूप हौस होती. ही वरणबट्टी माझ्या मम्मीने जळगावच्या शीला काकू, वैशाली काकू, किशोर काका आणि माईकडून शिकली. त्यामुळे ही वरणबट्टी माझ्यासाठी थेट लहानपणात घेऊन जाणारी चव आहे. लहानपणी आम्ही जळगावला गेलो की मी आणि अक्षु दिवसभर सगळे चुलत भावंड रोहन, गुड्डी, छकुली, मुन्नी आणि सगळे मिळून खेळायचो. सकाळी ताव मारायचो मस्त गरम गरम वरणबट्टीवर. वांग्याची भाजी किंवा खिचडी बनायची आणि त्याच्यावरती मस्त तेल, लोणचं, पापड सगळे एकत्र बसून जेवायचो. आणि आजही त्या आठवणी मनात तशाच ताज्या आहेत. यावेळी मला वाटलं पुन्हा एकदा तीच आठवण जगूया आणि नकळत या युट्यूबमुळे ती आठवण पुन्हा तयार झाली. सगळ्यात गोड गोष्ट म्हणजे सोलसाठी सगळंच नवीन होतं, पण ती इतक्या मनापासून शिकत होती, प्रत्येक गोष्ट समजून घेत. आणि फ्रान्समधून आल्यावर सुद्धा तिला डाळ बाटी इतकी आवडली, तेव्हा माझ्या मम्मी पप्पांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. आपल्या घरातलं आपल्या लहानपणापासून जपलेलं जेवण दुसऱ्या देशातून आलेल्या व्यक्तीला इतकं आवडतंय हे आमच्यासाठी खूप मोठं होतं. तिला सगळे शिकवत होते, कसं चुरायचं, कसं तूप टाकायचं, लिंबू पिळायचं आणि खूप सारं वरण, घोटलेलं वांग्याची भाजी आणि मस्त गोड अशी बुंदी. कारण रेसिपी शिकवणं सोपं असतं हो, पण त्यामागच्या आठवणी, परंपरा आणि प्रेम कुणाची शेअर करता आलं तर त्याचीच खरी मज्जा असते. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया.